2026 ची सुरुवात तर झाली. 2026 च्या सुरुवातीचे काही दिवस सुद्धा गेले. 2026 ची सुरुवात आणि या 2026 नंतर येणारे दिवस सुद्धा तुझेच जाणार आहेत. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये प्रयत्न करतोय. आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करतोय. प्रत्येकाला यश हा लाभतोय का? प्रत्येकाला आनंद हा मिळतोय का? प्रत्येकाच्या मनासारखं घडतंय का? कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थ प्रत्येक गोष्ट घडवतात ते तुझ्या हितासाठी, ते तुझ्या चांगल्यासाठी. कायम लक्षात ठेव, या आयुष्यामध्ये नक्की स्वतः स्वामी तुला प्रत्येक गोष्ट स्वतः समजवतील. हे स्वामींचे जे विचार ऐकतोय ते स्वतः स्वामींचे विचार जेव्हा स्वामी अक्कलकोटमध्ये होते तेव्हा प्रत्येक माणसाला सांगून गेले आणि हाच तेच विचार तुला सोप्या शब्दांमध्ये समजवणार आहे. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. चुकून ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आपण आजपर्यंत पद आणि पैशाच्या पाठी धावतोय. आपण आजपर्यंत आनंद शोधण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी पद आणि पैशाच्या पाठी धावतोय. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल, पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही तुला शेवटपर्यंत साथ देईल. पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही तुला शेवटपर्यंत साथ देईल. या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा घडतात ज्या गोष्टी आपल्याला शिकवण देऊन जातात, तर काही गोष्टी अशा घडतात ज्या गोष्टी आपल्याला नक्कीच या जीवनामध्ये जगण्याचं तात्पर्य सांगून जातात, तर काही गोष्टी अशा घडतात ज्या आपल्याला नक्कीच मनापासून मजबूत बनवतात. जर एखादा माणूस असेल त्याने कधी कोणते दुःख पाहिलेच नसतील आणि अचानकपणे त्याच्या आयुष्यामध्ये दुःख आले तर तेव्हा तो त्या वेळेमध्ये नक्कीच त्या गोष्टी सांभाळू शकतो का? आज तुझ्याकडे सर्व काही आहे, फक्त तू दुःखांना सामोरे कधी गेला नाहीस. आणि तुझ्याकडे सर्व काही असताना दुःख आले तर त्या दुःखांना तू सामोरे कसं जाशील? त्यावेळेस तुझं सर्व काही निघून जाईल. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामींचं खेळ आहे. दुःख आणि संकटांच्या समोर तुला टाकून त्या गोष्टीपासून मजबूत बनवूनच या जीवनामध्ये काही ना काहीतरी चांगलं घडवणार. तुझं आयुष्य सुद्धा चांगले घडवणार. स्वामींवरती विश्वास ठेव, स्वामींच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आज कित्येक स्वामी भक्तांना विचार की स्वतः स्वामींनी त्यांचे आयुष्य कसे बदललेले आहे. तुझे आयुष्य सुद्धा बदलणार. तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा तो फरक पडणार. जो फरक आणि ज्या इच्छा तुझ्या मनामध्ये आहेत त्या इच्छा याच वर्षामध्ये 100% पूर्ण होणार. आनंदाच्या बातमीचा कॉल सुद्धा येणार आणि स्वतः स्वामींचा आशीर्वाद सुद्धा मिळणार. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हे स्वामींचे विचार तुला सर्व काही चांगलं शिकवणार. तुला सर्व काही चांगलं शिकवणार. माणसाला मार्गदर्शन हे किती महत्त्वाचं असतं. एखाद्या स्वामी भक्ताला मार्गदर्शन हे किती महत्त्वाचं असतं. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, यशस्वी माणसाला जाऊन विचार की मार्गदर्शन किती महत्त्वाचं असतं. आणि जे चांगले विचार तू आज ज्या चांगल्या विचारांसाठी वेळ काढतोयस, नक्कीच आजच्या या स्वामी शब्दांसाठी मोजून 10 ते 15 मिनिटे काढ, कारण की या 10 ते 15 मिनिटामध्येच तुला संपूर्ण आयुष्य समजून जाणार आहे. तर महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा टप्पा ऐकण्यापूर्वी नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. कर्मांचं खेळ, आपले कर्म आपलं भविष्य आहे. वेळेवेळेचं खेळ जर तू समजून घेतलंस तर नक्कीच या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरशील. तर यावरूनच एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो, सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती ठेव. या आयुष्यामध्ये जर तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार. वेळेवेळेचा खेळ आहे. वेळेवेळेचा खेळ जो समजून घेईल त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. फुल ना फुलाची पाकळी. आज जर प्रत्येक माणसाला तुझी मदत मिळत असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये स्वतः स्वामी तुला मदत करतील. हा महत्त्वाचा मुद्दा सांगण्यापाठी एकच तात्पर्य आहे की सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, सध्याच्या वेळेतील ती छोटी छोटी चिमुकली पोरं जे एका वेळच्या जीवनासाठी लोकांसमोर हात पसरतात. आज त्यांच्या मनामध्ये इच्छा असून की मला काही ना काहीतरी करायचंय, मला माझं आयुष्य पुढे न्यायचंय, ही इच्छा असून सुद्धा त्यांना काही करता येत नाही. कारण की ती छोटी छोटी अपंग पोरं, अनाथ पोरं, काही लोकांना हे आयुष्य बघता येत नाही, हे जीवन बघता येत नाही, चालता फिरता येत नाही, हात पाय नसल्यामुळे, अपंग असल्यामुळे, अनाथ असल्यामुळे आज ते लोकांसमोर हात पसरतात. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं असतं, ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं असतं, त्यांची वेळ आणि परिस्थिती पाहून सुद्धा अंगावरती काटा येतो. हृदयाचे ठोके चुकतात. मनापासून वाईट वाटतं की आज या लोकांचा विचार करणार कोण, आज या लोकांसाठी उभा राहणार कोण, आज या लोकांसाठी उभा राहणार कोण. आज जर
जर प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला ना तर यांच्या आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ यांना येणार नाही. आणि हा महत्त्वाचा मोहीम मी तुला सांगत आहे, कारण की आज बऱ्याच लोकांनी या गोष्टीला ऐकले असेल, पण आज बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष सुद्धा केलेले आहे. तू दुर्लक्ष करू नकोस, कारण की माणुसकीला काळिंबा फासणारा आज सर्वात मोठी गोष्ट आहे की आज प्रत्येक माणसाच्या डोळ्यासमोर हे कृत्य घडत असून आज बरीच लोक या गोष्टीला दुर्लक्ष करतात. तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली, ते म्हणजे आम्हाला सानिका घाडे, धार्मिक विवेक जाधव, रुपाली पडले आणि त्यानंतर आम्हाला या गोष्टीला या लोकांनी मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदनाची इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेत कोणीच करत नाही, तर सध्याच्या काळात कोणीच करत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आज आपल्या डोळ्यासमोर काही चुकीचं घडत असेल तर नक्कीच त्या गोष्टी आपल्याला पूर्णतः सुधारता येत नसतील, पण थोडंफार काही ना काहीतरी आपल्याला करता येत असेल तर त्या गोष्टी नक्कीच कराव्यात, कारण की स्वामी तुझे कष्ट बघतात, स्वामी तुझे प्रयत्न बघतात. तू ते प्रयत्न करतोयस का ते बघतात. नक्कीच त्या प्रयत्नांना यश लाभेल की नाही या गोष्टीपाठी नक्कीच कधीच कोणाचा स्वार्थ नसतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये जर आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये आनंद येणार. आणि आज प्रत्येक माणूस कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे. आज आपल्याला स्वामींनी एवढी ताकद दिलेली आहे, एवढी शक्ती दिलेली आहे की आपल्याला कोणासमोर हात पसरवायची वेळ येणार नाही. पण आज या लोकांचा काय, ज्या लोकांची वेळ परिस्थिती खराब असल्यामुळे या लोकांना इतरांसमोर हात पसरावे लागते. तर नक्कीच आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर या मोहिमेला सर्वात मोठी मदत होऊ शकते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला काहीतरी नवीन करूयात आणि नक्कीच या मोहिमेला मोठं करूयात हीच अपेक्षा तुमच्या समोर असेल. आणि या मोहिमेला मदत कशी करावी, नक्कीच या मोहिमेला मदत कशी करावी तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. शेवटची विनंती हीच असेल, शेवटची अपेक्षा हीच असेल की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर वळूयात स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे, स्वामींच्या शिकवणींकडे. नक्कीच या कलियुगातील एक महत्त्वाचा टप्पा सांगितला, एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, पण या वर्षाच्या सुरुवातीस आणि नक्कीच हे वर्ष संपण्यापूर्वी आपले आयुष्य कसे बदलायचे आहे हे प्रत्येक विचार तुला आजच्या या स्वामी शब्दामध्ये समजून जाणार आहे, तुला आजच्या या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. तर नक्कीच तुला सोप्या शब्दांमध्ये स्वामींचे अर्थ समजवतो, नक्कीच तुला सोप्या शब्दांमध्ये स्वामींचे विचार समजवितो. आज स्वामींचे विचार दुर्लक्ष करू नकोस, आज स्वामींचे विचार दुर्लक्ष करू नकोस. हे जे विचार तू आता ऐकतोयस ना, ते विचार तुला 100% भाग्यशाली ठरवणार. हे जे विचार तू आता ऐकतोयस ना, ज्या विचारांसाठी तू वेळ काढलेला आहेस ना, स्वामींच्या भक्तीसाठी जर तू वेळ काढलेला आहेस ना, तो वेळ तुला नक्कीच चांगली वेळ आणून देणार. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जर तू स्वामींच्या शब्दांची किंमत केली, स्वामींचे शब्द तुझ्या आचरणात आणलेस तर कधीच या जीवनामध्ये रडण्याची वेळ तुझ्यावर येणार नाही, तर कधीच या जीवनामध्ये रडण्याची वेळ तुझ्यावरती येणार नाही. विश्वास ठेवा, स्वामी समर्थ आपल्या सोबत नेहमी आहेत. स्वामी समर्थांची कृपा मिळाली की जीवन आनंदमय होतो. मनात श्रद्धा ठेवा आणि स्वामी समर्थांचे नाव घ्या, सर्व काही शक्य आहे. स्वामी समर्थांचे आशीर्वाद हे जीवनातील सर्व संकटावर उपाय आहे. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक वेळी जेव्हा मन अशांत होतो तेव्हा स्वामींच्या नावात शांततेचं घर सापडतं, तेव्हा स्वामींच्या नावात शांततेचं घर सापडतं. मनातील अंधार दूर करायचा असेल तर स्वामींचे नाव हेच सर्वात तेजस्वी दीप आहे. तर सुरुवात करूयात स्वामींच्या नावाने. बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपल्या जीवनातील प्रत्येक आनंदमय आणि नक्कीच सुखी क्षणामध्ये आपण जर स्वामींचं नाव घेतो तर दुःखी क्षणामध्ये सुद्धा आपण स्वामींचं नाव घेतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये सुद्धा स्वामींचे नाव घे. कधीच खचून जाऊ नकोस, कधीच खचून जाऊ नकोस, कोणासमोर हात पसरू नकोस, कारण की स्वतः स्वामींनी तुला तेवढं सक्षम
सक्षम बनवलेलं आहे की आज कोणीही तुझी साथ सोडू दे, आज कोणीही तुझा जवळचा बदलू दे, किंवा आज तुझ्यावरती अशी वेळ येऊ दे की तू नक्कीच खूप सारा दुःखात आहेस, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींनी तुला कायम त्या गोष्टीसाठी सक्षम बनवलेलं आहे. जर तुझ्या आयुष्यामध्ये ते दुःख येत आहेत, जर तुझ्या आयुष्यामध्ये ते संकट येत आहेत, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींनी तुला निवडलेली आहे या आयुष्यामध्ये यशस्वी ठरण्यासाठी, आणि त्या गोष्टीसाठी तुझे प्रयत्नच तुला यशस्वी ठरवणार. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, या जीवनामध्ये स्वामींचे विचार हे तुला आयुष्य जगायला शिकवणार, या जीवनामध्ये स्वामींचे विचार हे तुला आयुष्य जगायला शिकवणार. आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार, प्रत्येक संदेश, प्रत्येक शब्द कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची आपल्याला आठवण देऊन जाते. स्वामींच्या विचारांकडे तर वळलो आहे, पण इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस ते विचार दुर्लक्ष करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस, कारण की वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत नाही केली तर वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीचा पश्चाताप करून सुद्धा काही फायदा होत नाही, कारण की स्वतः स्वामींच्या विचारांमध्ये नमूद केलेलं आहे, स्वतः स्वामींनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. जर वेळेवरती त्या गोष्टीची किंमत तुम्हाला समजली ना, तर नक्कीच त्या गोष्टीचा पस्तावा कधी होत नाही. आणि आजची ही वेळ फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की हीच वेळ आणि हेच क्षण तुला नक्कीच भाग्यवंत ठरवणार, कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल, कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. बऱ्याच गोष्टी शिकवून जातील, बऱ्याच गोष्टीचा अनुभव देऊन जातील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही, आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही, कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. आज वाईट कर्म करून, आज वाईट काम करून बरीच लोक आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत. या गोष्टीचा उदाहरण आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. आपण या गोष्टीचा उदाहरण प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद तर येतो, पण बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेला असेल की त्या लोकांचा आनंद हा फार थोड्या काळासाठी असतो, कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेला आहे, जो माझी भक्ती करतो निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने, सत्याच्या मार्गावरती चालतो, भले त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी असो, ती गोष्ट सुद्धा त्याला वेळेनुसार मिळून जाते, पण नक्कीच त्याच्या आयुष्यातील आनंद आणि स्वामींची साथ ही कधी स्वामी सोडत नाही. पण जी लोक वाईट मार्गाचा वापर करून या आयुष्यामध्ये आनंदी आहेत, त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते, त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार खूप काही सांगते. ते म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, आणि त्यांच्यासोबत कधी कोणत्या प्रकारचा हिंसा करू नका, कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही, कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका, ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आणि नक्कीच संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात, आणि स्वतः स्वामी तुला प्रत्येक संकटीमध्ये तुझ्या सोबत उभे असतात. ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही, ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत, स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत, कारण की स्वामींच्या चमत्कारांचा ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्या घरातील प्रत्येक माणूस आज स्वामींचे नतमस्तक होतो, त्याच घरातील आज प्रत्येक माणूस स्वामींचे नतमस्तक होतो, कारण की स्वामी त्यांची गोष्ट कधी दाखवत नाहीत, स्वामी कधी त्यांचं साथ असलेली गोष्ट दाखवत नाहीत, पण स्वामी हे चमत्कार असे घडवतात जे आपल्याला अविश्वसनीय आहेत, कारण की स्वामींचे स्वतः वाक्य आहेत, अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस बाळा, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वामींचे हेच विचार तुला काही ना काहीतरी शिकवून जाईल. पण नक्कीच आज प्रत्येक माणसाचे स्वरूप बदललेले आहे. स्वामी म्हणतात ना, जो या कलियुगामध्ये माणुसकीचं काम करेल तो व्यक्ती नक्कीच यशस्वी राहील. पण आज यशस्वी होण्याचं एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आज बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात, आणि आज त्याच बऱ्याच लोकांना
लोकांमध्ये आपली जवळची जास्त असतात, आज त्या बऱ्याच लोकांमध्ये आपले जवळची जास्त असतात की आज आपण यशस्वी होतोय तर आपल्या यशामध्ये काही लोक जळतात, आपल्या यशामध्ये आपला पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. ती मोठी चुकी तू कधी करू नकोस, कोणावरती कधी तू जळू नकोस आणि कोणाच्या यशाला पाहून त्याचा पाय कधी खाली खेचू नकोस. नक्कीच त्याचं यश पाहून तू सुद्धा आनंदी राहा. फक्त तुझ्या मनामध्ये हे विचार आण की मी सुद्धा असं करू शकतो आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये तसं होतं की नाही. अरे प्रयत्न करायला वेळ लागत नाही, प्रयत्न करण्याची जिद्द मनात आणायला नक्कीच तुझ्यामध्ये ताकद लागते आणि ती ताकद तुला स्वतः स्वामींचे विचार देतील. हे उत्कृष्ट स्वामींचे विचार, हे सुंदर आणि अनमोल स्वामींचे विचार तुझे ऐकत आहेस, ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत, आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. तू विश्वास ठेवतोस ना मनापासून, तू विश्वास ठेवतोस ना मनापासून. तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी, तुला कधी हरू देणार नाहीत, तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत, या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी, जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मोठा अधिकार, संपत्ती आणि या गोष्टी आपल्याला मोहमायेकडे वळून नेतात. पण जे लोक या कलियुगामध्ये मोहमायेपासून दूर आहेत, जी लोक या कलियुगामध्ये मोहमायेपासून दूर आहेत, ती लोक नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी आनंदी आहेत. नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी करून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबासोबत नक्कीच सुखरूप हे जीवन जगत आहेत. या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील, या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील तर ती मोहमाया कुठे ना कुठेतरी तुझ्या सुखाचा अंत करते, कुठे ना कुठेतरी तुझ्या कुटुंबाचा अंत करते, कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यातील तुझ्या आनंदाचा अंत करते आणि नक्कीच माणूस स्वतःच्या बर्बादीचा स्वतःच कारण बनतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपली वागणूक, आपले विचार, आपले कृत्य आपले भविष्य ठरवतात. तर त्याचप्रमाणे नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेव. आज जर तुझ्याकडून चुका घडल्या असतील तर त्या चुका सुधारण्याचा सुद्धा संधी स्वतः स्वामी देतात. त्या चुका सुधारण्याची संधी सुद्धा स्वतः स्वामी देतात. ती संधी कधी सोडू नकोस. ती संधी काय असते? ती म्हणजे वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये किंवा एखाद्याला जर आपल्याला मदत करण्याची संधी मिळते तर ती संधी कधी सोडू नकोस, ती संधी कधी सोडू नकोस. कारण की या जीवनामध्ये नक्कीच स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द बरंच काही शिकवून जातात. मनापासून ऐकतोय तर एकदा शेवटपर्यंत पुन्हा ऐकून बघ, एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. कारण की हे विचार अनमोल आहेत, हे शब्द अनमोल आहेत. स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार, तुला काही ना काहीतरी शिकवूनच जाणार. कारण की जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या मनात असतात, जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या अंतरंगात असतात, जेव्हा जेव्हा चांगले विचार आपले कान ऐकतात, तेव्हा तेव्हा ते चांगले विचार आपल्या कृत्यातून बाहेर निघतात. आणि नेहमी लक्षात ठेव, कधीच कोणतेही वाईट ऐकू नकोस. नक्कीच स्वामींचे जे हे चांगले विचार आहेत, स्वामींचे जे हे शिकवणी आहेत, त्या गोष्टी ऐकून बघ, नक्कीच आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरशील. आता महत्त्वाचे मुद्दे म्हणजे स्वतः स्वामी अक्कलकोटात आलेले. अक्कलकोटामध्ये येऊन स्वामींनी मोठे मोठे चमत्कार घडवले. प्रत्येक माणसाला मदत केली, प्रत्येक अपंगाला मदत केली, प्रत्येक भुकेल्या माणसाला मदत केली, प्रत्येक गरजू व्यक्तींना मदत केली. ज्या लोकांना प्राण नव्हते त्या लोकांना प्राण आणून दिले. प्रत्येकाच्या अश्रूची स्वामींनी किंमत ठेवली आणि तेव्हापासून जो स्वामी भक्तांचा स्वामींवरती विश्वास दडला तो आजपर्यंत कुठेच कमी झाला नाही आणि आजपर्यंत स्वामी भक्तांची फक्त वाढच होत राहिली. या गोष्टी मागे फक्त एकच कारण आहे, कारण की स्वतः स्वामी अजून सुद्धा आहेत, स्वतः स्वामी अजून सुद्धा चमत्कार घडवून आणतात, स्वतः स्वामी अजून सुद्धा प्रत्येक माणसाला दिसतात. जो व्यक्ती शेवटपर्यंत या गोष्टीची भक्ती करेल तो आयुष्यामध्ये फक्त सुखी राहील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एका दिवसात काहीच घडत नाही, एका दिवसात काहीच होत नाही, एका दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा जेव्हा स्वामींनी चमत्कार घडवलेले आहेत तेव्हा तेव्हा प्रत्येक स्वामी भक्तांचा विश्वास हा अटूट झालेला आहे. तुझ्या आयुष्यामध्ये पण बऱ्याच अशा गोष्टी घडल्या असतील ज्या गोष्टी घडायला नकोत, पण त्या गोष्टी घडण्यापाठी पण एक कोणतं ना कोणतं तरी कारण असतं. ही गोष्ट काही वेळाने आपल्याला समजते. आज आपल्या आयुष्यामध्ये कोणतं तरी दुःखद वेळ गेलेली आहे, त्या गोष्टीपाठी पण कोणतं तरी एक मोठं रहस्य असतं. येणाऱ्या वेळेमध्ये ती गोष्ट आपल्याला समजते की जर ही वाईट गोष्ट झाली नसती तर आज आयुष्यामध्ये मी इथे नसतो. खरं तर एक गोष्ट सांगतो, आज जर तुला आयुष्यामध्ये
खूप सारे दुःख येत असतील, आज आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी येत असतील, बऱ्याच कर्जामध्ये गेला असेल, तर त्या गोष्टी फक्त तुला अनुभव देण्यासाठी असतात. कारण की जो व्यक्ती वारंवार कष्ट करतो, जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येत नाही. ही गोष्ट कायम सातत्याने लक्षात ठेव. कारण की जो कष्टाळू माणूस आहे त्याला त्याच्या कष्टाची किंमत असते आणि त्या किमतीला परमेश्वराला पण सुद्धा झुकावं लागतं. कारण की जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो त्या व्यक्तीला यश हे मिळणारच असतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा स्वामींनी स्वतः माणसाला पारखलेले आहे तेव्हा सर्वात जास्त शेतकरी माणूस पुढे आलेला आहे. आणि नक्कीच जो व्यक्ती आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतो तोच व्यक्ती म्हणजे शेतकरी. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आज तुम्ही कोणतेही काम करत आहात, आज तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जात आहात, तर त्या व्यक्तीमध्ये त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या कामामध्ये कधीही दुर्लक्ष करू नकोस. सातत्याने त्या कामामध्ये आपली वाढ करत राहा. सातत्याने त्या कामामध्ये वारंवार प्रयत्न करत राहा. बघ, प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होतो. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे, जिथे जिथे मन लावशील तिथे तिथे तुझं मन रुजेल, जिथे जिथे मन लावशील तिथे तिथे तुला यश प्राप्त होईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की सगळं काही तुझ्या मनावर आहे. जेव्हा स्वतःच्या मनावरती एवढा विश्वास ठेवशील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींचे विचार अटूट आहेत. स्वामींचे विचार, स्वामींची शिकवणे महत्त्वाची आहेत. आणि काही गोष्टी आपण ऐकल्या असतात. स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी अशा बऱ्याच आहेत ज्या गोष्टी आपण ऐकल्या असतात, पण त्या गोष्टी सुद्धा वारंवार ऐकत जा. कारण की त्या गोष्टी जेव्हा जेव्हा कानावरती पडतील तेव्हा तेव्हा तुमच्या कानाला सुद्धा सुख मिळेल आणि नक्कीच त्या गोष्टी तुमच्या वागणुकीतून बाहेर निघतील. आणि प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची असते, प्रत्येक मुद्दा हा महत्त्वाचा असतो. फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ आजचा हा स्वामींचा संदेश. नक्कीच भाग्यवंत ठरशील. प्रत्येक स्वामींचे विचार हे तुला काही ना काहीतरी सांगून जाणार. प्रत्येक स्वामींचे संदेश हे तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार. तर धन्यवाद, आतापर्यंत ऐकत आहेस. पण यापुढील स्वामींचे विचार हे तुला आयुष्य जगायचं शिकवून जाणार. यापुढील स्वामींचे विचार तुला हे आयुष्य जगायचं शिकवून जाणार. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. कारण की हेच स्वामींचे विचार तुला बऱ्याच गोष्टीमध्ये भाग्यवंत ठरवणार. कारण की हेच स्वामींचे विचार तुला बऱ्याच गोष्टीमध्ये भाग्यवंत ठरवणार. या आयुष्याची सुरुवात कशी होते, या जीवनाची सुरुवात कशी होते? रिकाम्या हाती होते. जन्माला आलोय रिकाम्या हाती, जन्माला आलोय रिकाम्या हाती. आपण जन्मातून या आयुष्यातून जाणार सुद्धा रिकाम्या हाती. तर गर्व कोणत्या गोष्टीचा, माज कोणत्या गोष्टीचा? कारण की गर्व आणि माज मध्ये आज प्रत्येक माणूस बुडालेला आहे. आज प्रत्येक माणूस बुडालेला आहे. या आयुष्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव, गरीब आहेस तर तुला श्रीमंत होण्याची संधी आहे. आणि श्रीमंत आहेस तर तुझ्याकडे अशी एक संधी आहे, जी संधी हीच आहे की तू तुझ्या आयुष्यामध्ये कधीच गर्व आणि माज येऊन देऊ नकोस. कारण की त्या गोष्टी तुला रस्त्यावरती कधी आणतील हे सुद्धा तुला समजणार नाही. कारण की आज प्रत्येक माणसाच्या डोळ्यासमोरील ही गोष्ट आहे. कारण की आज प्रत्येक माणसाच्या डोळ्यासमोरील ही गोष्ट आहे. एखाद्या माणसाचं आयुष्य नष्ट होण्यासाठी, एखाद्या माणसाचं आयुष्य बर्बाद होण्यासाठी वेळ लागत नाही. वेळेवेळेचं खेळ आहे. वेळेवेळेचं खेळ मनात ठेवलंस, वेळेवेळेचं खेळ लक्षात ठेवलंस तर वेळ कधी तुझी किंमत करणार नाही. पण तू वेळेची किंमत कर. कारण की वेळेवरती वेळेची किंमत केलीस तर वेळ कधीच तुला एकटं पडू देणार नाही. वेळ कधीच तुला एकटं सोडणार नाही. हे आयुष्य आहे, हे आयुष्य आहे बाळा. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये चांगले विचार आपल्या सभोवताली फिरायला पाहिजेत. आपले कष्ट, आपली मेहनत सर्व काही पाहत आहे. आपला परमेश्वर सर्व काही पाहत आहे. आपण खोटेपणा आपल्या जवळच्या लोकांकडे करू शकतो पण आपल्या परमेश्वराकडे नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येकाच्या कर्माची फळं त्या प्रत्येकाला या आयुष्यातच भोगावी लागतात. आणि त्या गोष्टीचा अनुभव आज बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे. आणि त्या गोष्टीचा अनुभव आज बऱ्याच लोकांनी घेतलेला सुद्धा आहे. महत्त्वाचे विचार, महत्त्वाचे संदेश तर तुला समजणार आहेत. महत्त्वाचे विचार, महत्त्वाचे संदेश तर तुला समजणार आहे. आज स्वामींसाठी एवढा वेळ ऐकत आहेस तर नक्कीच आज तुझ्या आयुष्यातील थोडंसं वेळ अजून स्वामींसाठी काढ. कारण की तोच वेळ, तीच वेळ आणि तोच काळ तुला काही ना काहीतरी समजावून जाणार आहे. बऱ्याच गोष्टीचा अनुभव आपण घेतलेला असतो, बऱ्याच गोष्टी आपण शिकलेल्या असतात. पण जर त्याच गोष्टी आपल्या वारंवार ऐकायला मिळाल्या तर त्या गोष्टीचा नक्कीच आपल्याला सराव वाढतो. आणि सराव आणि सवय ही माणसाचे आयुष्य बदलते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एखादी वाईट गोष्ट तुझ्या समोर आहे पण त्या वाईट गोष्टीमधून शिकण्याचा दृष्टिकोन जर तू तुझ्या मनामध्ये ठेवत असशील, एखादी वाईट गोष्ट जर तुझ्या डोळ्यासमोर आहे त्या वाईट गोष्टीमधून सुद्धा काही ना काहीतरी शिकण्याची गोष्ट जर तू तुझ्या दृष्टिकोनामध्ये ठेवत असशील तर हे आयुष्य तुझेच आहे. तर हे जीवन
जीवन तुझेच आहे, कारण की आज प्रत्येक माणूस वाईट वेळ आल्यावर त्या वाईट वेळेतून, त्या वाईट काळातून पळून जाण्याचं कसं ह्या गोष्टीचा मार्ग शोधत असतो. आणि नक्कीच तोच व्यक्ती खरा असतो जे वाईट वेळ आणि संकटकाळी स्वतःच्या पायावरती आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवून त्या वाईट वेळेला, त्या संकटाच्या काळाला लढत असतो. आज बरेच स्वामी भक्त आहेत ज्यांच्या पत्नीने त्यांना सोडून दिलेला आहे, ज्यांच्या घरातल्यांनी त्यांना सोडून दिलेला आहे, ज्यांची भावकी त्याला कधी साथ देत नाही. काही लोकांचे जवळची लोक सुद्धा त्यांची नातं सोडून गेलेली आहेत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जी व्यक्ती गेलेली आहे त्या व्यक्तीबद्दल विचार कधी करू नकोस. जी व्यक्ती गेलेली आहे त्या व्यक्तीबद्दल विचार कधी करू नकोस, कारण की त्या व्यक्तीने जाताना तुझा विचार कधी केला नाही. याचा अर्थ ती व्यक्ती सुद्धा त्या गोष्टीच्या लायकीची नाही की तू त्या गोष्टीचा विचार करावा. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्यांना वेळेवरती जायचं असतं वेळ त्यांना घेऊन जातं, पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या पाठी सुद्धा कोणते ना कोणते तरी मोठे कारण असते. कारण की जे घडलंय, जे घडतंय, जे होणार आहे ते तुझ्या हितासाठी, ते तुझ्या चांगल्यासाठी, ते तुझ्या चांगल्या भविष्यासाठी. तुझे भविष्य तुझ्या हातात आहे. कोणत्याही गोष्टीमुळे खचून जाऊ नकोस. स्वामींचा खरं भक्त म्हणतोस ना स्वतःला, तर नक्कीच त्या गोष्टीमुळे खचून जाऊ नकोस. एखादी गोष्ट आपल्याला वारंवार त्रास देत असते, त्या त्रासाला सुद्धा तू मात देऊन पुढे जाऊ शकतोस. आत्मविश्वास स्वतःवरती ठेवायला लागेल, कारण की जेव्हा आपल्याला स्वतःवरतीच आत्मविश्वास नसेल तर या आयुष्यावरती विश्वास ठेवून आणि त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवून काय उपयोग आहे. आणि आज आपण नक्कीच म्हणतो की स्वामींची भक्ती मी बऱ्याच वेळापासून करतोय. आज स्वामींचे नामस्मरण, स्वामींचे नाव बऱ्याच वेळापासून घेतोय. आज कित्येक वर्ष झाली स्वामींची भक्ती करून, पण माझ्या आयुष्यामध्ये दुःख का, पण माझ्या आयुष्यामध्ये संकट का. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींकडून कधीच कोणत्या गोष्टीची अपेक्षा बाळगू नकोस, पण ज्या गोष्टीची तुझ्याकडे अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असशील ना, तर नक्कीच त्या अपेक्षा तू स्वतःसाठी पूर्ण करू शकतोस. कारण की तुझ्या चांगल्या गोष्टीमध्ये स्वामी तुला साथ देतील आणि तुझ्या वाईट वेळेमध्ये स्वामी तुला मार्ग दाखवतील, पण त्या गोष्टी तुला कधी समजणार नाहीत, त्या गोष्टीची जाणीव कधी आपल्याला होणार नाही. एखादी महत्त्वाची गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये घडून गेल्यानंतर स्वामींवरचा विश्वास हा अतूट बनतो. आज कित्येक स्वामी भक्तांचा स्वामींवरती विश्वास अतूट आहे, कारण की स्वामींनी ते चमत्कार स्वतः घडवलेले आहेत आणि भक्तांनी ते चमत्कार स्वतः अनुभवलेले आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा चमत्कार घडणार, तुझे आयुष्य सुद्धा बदलणार. तुला जशा प्रकारे तुझे आयुष्य बदलायचे आहे तशा प्रकारे स्वामी तुला तुझ्या वाईट वेळेमध्ये मदत करणार. पण आज स्वामींसाठी थोडासा वेळ काढ, कारण की हीच वेळ आहे ज्या वेळेमध्ये तुला स्वामींना समजून घ्यायचं आहे, ज्या वेळेमध्ये तुला स्वामींच्या विचारांना स्वतःच्या आचरणात आणायचं आहे. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे, या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे
दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपलं मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तरी तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग, समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव, जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा, सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग, कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे, थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आज जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही, तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्या सोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका, कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही, आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तर अजून एक महत्वाच्या गोष्टी, तर अजून आहेत महत्वाचे संदेश, तर अजून आहेत महत्वाचे विचार. स्वतः स्वामींनी हे आयुष्य रचवलेलं आहे, स्वतः स्वामींनी हे जग रचवलेलं आहे. या जगामध्ये, या जीवनामध्ये, या मानवी आयुष्यामध्ये काहीच खरं नाही आहे, सर्व काही मोहमाया आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक महत्वाचा मुद्दा तुला आज समजून जाणार आहे. फक्त स्वामींवरती विश्वास ठेव आणि ऐकून बघ. रोज जर तू हे स्वामी संदेश ऐकत असशील तर नक्कीच भाग्यवंत ठरशील. फक्त शेवटपर्यंत रोज आपले स्वामी संदेश पाहत जा, कारण की प्रत्येक स्वामींचे विचार, प्रत्येक स्वामींचे शब्द हे आपले आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. अशक्य ही शक्य करून दाखवतील स्वामी. स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे जे की अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतील. आणि प्रत्येक वेळेस तुला जेव्हा गरज भासेल स्वामींची, तेव्हा स्वतः स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. आजपर्यंत कोणत्याही स्वामी भक्तावरती स्वामींनी कधी खूप काही वाईट होऊन दिलं नाही. अनुभव येण्यासाठी स्वामी सुद्धा आयुष्यामध्ये दुःख आणतात. फक्त तेच दुःख आपल्याला आयुष्य शिकवून जातात, तेच दुःख आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवून जातात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आणि आता महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक वेळेस हा प्रत्येक माणूस स्वामींसमोर एकच इच्छा ठेवतो की माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे, माझ्या आयुष्यात आनंद येऊ दे, माझ्या आयुष्यामध्ये माझ्याकडे धन दौलत पैसा प्रेम सर्व काही येऊ दे. माणसाच्या आयुष्यामध्ये सर्व काही येतो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आणि जर स्वामी भक्त असाल तर 100% येणार, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. वेळ ही कशी बदलते, वेळ ही कशी बदलणार आहे, वेळ ही कशी बदलायला लागते, या सर्व गोष्टी समजून घ्या.
सर्व काही वेळेवरती अवलंबून आहे. या जीवनामध्ये वेळ ही अशी पलटते, त्यानंतर आपल्याला विश्वास सुद्धा होणार नाही एवढे मोठे मोठे चमत्कार घडून येतात. नक्कीच नक्कीच स्वामींचे हेच विचार, स्वामींचे हेच शब्द आपल्या कानात पडले तर नक्कीच भाग्यवंत ठराल. प्रत्येक गोष्ट महत्वाचा ठरून जाणार आहे. काही गोष्टी ऐकल्या असाल तर त्या गोष्टी वारंवार ऐकून घ्या, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टीची आपल्याला सवय पडते आणि ती गोष्ट आपल्या मनात राहते, हृदयात राहते, कधी ना कधीतरी आपल्या कृत्यातून बाहेर निघून नक्कीच आपले व्यक्तिमत्व चांगले घडवते. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला यश प्राप्त होईल. फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ. आता महत्वाचे विचार म्हणजे या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाबी, या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे कर्म. जसे त्याचे कर्म तसे त्याला फळ मिळते. ही गोष्ट प्रत्येक माणसाला तर प्रत्येक लहान मुलाला माहिती आहे. चांगलं केलं तरच चांगलं होणार, जर वाईट केलं तर वाईटच होणार. पण काही लोक आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कितीही चांगलं केलं तरी सुद्धा वाईट दिवस येतात, वाईट वेळ येते, वाईट कंडिशन येते. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. वाईट वेळ ही काय येते ते म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यातील परीक्षा द्यायला स्वतः स्वामी परीक्षा घेत असतात, आपल्या जीवनामध्ये अनुभव वाढवत असतात. जर आता तुला एखादं दुःख सहन करावं लागलं, त्यानंतर पुन्हा तर दुःख आलं तर त्या सामोरे तू लढू शकतोस. हे आहे अनुभवाची खेळ, हे आहे अनुभवाची खेळ. आणि अनुभवी माणूस या जीवनामध्ये कधीच हरत नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जीवन हे सोपे आहे, जीवन हे अति सोपे आहे. फक्त स्वामींवरती विश्वास ठेव. फक्त ईश्वराच्या चरणी रोज प्रार्थना कर की नक्कीच माझे आयुष्य सुधरून जावे, माझ्या आयुष्यामध्ये सुख यावे, माझ्या आयुष्यामध्ये माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्यात. स्वतः स्वामी सुद्धा तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. आणि नक्कीच आजचा हा स्वामीचा संदेश एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की बऱ्याच गोष्टी, बरेच मुद्दे तुला आता समजून जाणार आहेत. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. ते गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, काहून माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे, कारण की स्वामींच्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार, कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस, कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे,
तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे, जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला भुलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ हे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका. वेळ तुमची किंमत करेल आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बरेच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत. मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधी असून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की
ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्यासोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तू ज्या मार्गावरती आहेस तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, काम कोणतेही छोटे मोठे नसते. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो, फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही, त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टीत दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावलात तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा, आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा, आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा. काम करत राहा, प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा, पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका. कारण की लोभ हा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका. कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते, त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो, त्या गोष्टीचा लोभ असतो. तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे, या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहे. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे, तुम्हाला हात पाय, त्यानंतर डोळे, त्यानंतर तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते, सर्व काही स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत. फक्त तुम्हाला एवढेच करायचं आहे की त्याचे बरोबर उपयोग करून आयुष्यामध्ये सुखी राहायचं आहे. म्हणजे सर्व काही तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामींनी सर्व काही रचवलेलं आहे, पण त्यातल्या त्यात सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. कारण की स्वतः स्वामींनी सर्व काही करून दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टी तुझ्या जिद्दीवरती तयार राहतात, या सर्व गोष्टी तुझ्या विचारांवरती तयार राहतात, तुझ्या कर्मांवरती तयार राहतात की तुझे आयुष्य सुखी असेल की नसेल हे सर्व काही तुझ्या हातात आहे. आता या महत्वाच्या गोष्टी तरी समजत आहे, पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत. म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढ्या मोठ्या आहेत त्याच्या दुप्पटपटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोललात तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल.
आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख सुख सर्व काही दिलेले आहेत। आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत। ही गोष्ट कायम लक्षात ठेवा। तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका, कधीच रडण्याची वेळ येणार नाही। स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात धन दौलत पैसा ही मोह आहे, ती माणसाला त्या मोहाजवळ खेचून घेते। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू रिकामे हाती आलेला आहेस, रिकामे हाती जाणार आहेस। या गोष्टी सदैव लक्षात ठेवा, या गोष्टी सदैव लक्षात ठेवा। या कर्मभूमीवरती कर्म मोजले जातात, तुझा धन दौलत पैसा मोजला जाणार नाही व तू तुझ्या सोबत ते धन दौलत पैसा कधीच सोबत घेऊन जाणार नाहीस। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव की स्वतः स्वामी सदैव म्हणतात तू फक्त तुझ्यावर विश्वास ठेव, तू फक्त स्वतःच्या मनावरती विश्वास ठेव, बाकी कोणत्याच गोष्टीचा विश्वास ठेवू नकोस। परमेश्वराचे नाव जप कर, बघ प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी सोपी होऊन जाईल। कारण की सूर्य कधीच बोलत नाही, त्याच्या प्रकाशाचा परिचय त्याचा स्वतः प्रकाश देत असतो, त्याचा परिचय स्वतः त्याचा प्रकाश देत असतो। एक गोष्ट कायम लक्षात ठेव। तसेच तुम्ही स्वतःबद्दल काहीही बोलू नका, फक्त उत्तम कर्म करत राहा, यानंतर लोकच तुमचा परिचय सर्व जगाला देतील। ही गोष्ट तुला माहिती असेल। आज श्रीमंत माणूस कधीच स्वतःचा परिचय कोणाला देत नाही। स्वतः इतर लोक जे आपल्यासारखी लोक आहेत ती इतर एकमेकांना सांगतात हा असा आहे, हा तसा आहे। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, इतरांचा विचार कधीच मनात आणू नकोस, स्वतःचा विचार कर। असा विचार कर की त्या व्यक्तीने काय केलंय, आपल्याला काय करता येईल। स्वतःमध्ये काही ना काहीतरी वाढवण्याची शक्ती बघ, स्वतःमध्ये काही ना काहीतरी उत्तम विचार करण्याची शक्ती बघ। डोकं शांत ठेवलंस ना तर प्रत्येक गोष्टीचं मार्ग हे निघून येतो। तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीचं मार्ग समजणार आहे। तुला जर वाट दिसत नसेल तर स्वामींचे नाव मनात घे, निर्मळपणाने स्वामींची भक्ती कर, निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती कर। बघ स्वतः स्वामी तुला मार्ग दाखवतील। आज बरेच लोक आपल्या आयुष्यामध्ये दुःखी असतात का? कारण की काही लोकांची जवळची व्यक्ती, काही लोकांची कुटुंबातील व्यक्ती ते आपल्या जवळ नसतात। काही व्यक्ती सोडून गेलेले असतात, काही व्यक्ती आपल्याला आपल्या वाईट वेळेमध्ये सोडून गेलेले असतात, काही व्यक्ती आपल्याला धोका देऊन गेलेले असतात। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला सर्वप्रथम सांगितलं होतं जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ। पण तू घाबरू नकोस, स्वतः स्वामी धरतील तुझा हात। या कलियुगामध्ये आपली माणसं सुद्धा आपली राहिलेली नाही। माणूस एवढ्या प्रकारे बदलून गेलेला आहे की आपली जवळची माणसं सुद्धा आपली राहिलेली नाही। ही परिस्थिती बघून सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या मनात वाईट वाटतं की आज प्रत्येक माणूस आपल्या कामाशी काम ठेवतोय। आज जर आपल्या समोर डोळ्यासमोर कोणत्या व्यक्ती ज्याला गरज असेल त्या व्यक्तीकडे पाहून सुद्धा माणसं मदत करत नाहीत। ही परिस्थिती झालेली आहे कलियुगाची। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या ठिकाणी एखाद्या माणसाला मदतीची गरज आहे तिथून धावून जा, तुझ्या मदतीला स्वतः स्वामी धावून येतील। ही गोष्ट कायम लक्षात ठेव। आज तुझ्याकडे धन दौलत पैसा नसेल पण त्या माणसाला इतर कोणत्या गोष्टीची मदत हवी असेल त्या गोष्टीमध्ये कधीच कमीपणा मानून घेऊ नकोस। कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जो माणूस निर्मळपणाने इतर लोकांना मदत करण्याची ताकद ठेवतो, निस्वार्थीपणाने इतर लोकांना मदत करण्याची ताकद ठेवतो, तो व्यक्ती कधीच या कलियुगामध्ये पाठी पडत नाही, तो व्यक्ती कधीच या कलियुगामध्ये पाठी राहत नाही। स्वामींचे हेच उत्तम विचार आहेत, जे उत्तम विचार प्रत्येक माणसाचे मन बदलून टाकतात, प्रत्येक माणसाचे विचार बदलून टाकतात। तुझे विचार सुद्धा बदलतील, तुझे मन सुद्धा बदलेल। तू फक्त स्वामींवर विश्वास ठेव आणि विश्वास ठेवत असशील तर आज फक्त हे स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐकून घे। वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे आणि कधीच लक्ष देऊ नकोस, आणि कधीच वाईट वेळेमध्ये साथ सोडून गेलेल्या लोकांकडे कधीच लक्ष देऊ नकोस। पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली
यांचे मोल सुद्धा कधी विसरू नकोस. कारण की आज बऱ्याच माणसांना वेळेवरती बऱ्याच लोकांची गरज लागते. आज आपल्यावरती वाईट वेळ असेल तर आपले आई बाबा आपल्या पाठीशी उभे राहतात. काही ठिकाणी ते सुद्धा आपल्या पाठीशी उभे नसतात. असं कदाचित होतच नाही, असं कदाचित होतच नाही. कारण की आई बाबांची जी माया असते ती माया स्वतः परमेश्वराची माया असते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आई बाबानंतर परमेश्वर असं स्वतः आपल्या शाळेत सुद्धा म्हणतात, असं स्वतः आपल्या शाळेत सुद्धा म्हणतात. ही गोष्ट 100% खरी आहे. ही गोष्ट 100% खरी आहे. कारण की तुझ्या अडचणीमध्ये त्यांना त्रास होतो, तुझ्या सुखादुखामध्ये त्यांना त्रास होतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दिखावा करणारे तुला बरेच लोक मिळतील, दिखावा करणारे तुला बरेच लोक मिळतील. तू फक्त त्यांचे मन ओळखून घे, तू फक्त त्यांचे मन ओळखून घे. स्वामी स्वतः म्हणतात, जर प्रत्येक माणूस माणसाला ओळखण्याची ताकद ठेवतो तर माणूस ओळखत का नाही? माणूस ओळखत का नाही? कारण की खोटे चेहरे आणि खोटे मुखवटे हे माणसांवरती लागलेले असतात. त्यामुळे आपल्याला कोणाची ओळख सुद्धा करता येत नाही. प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये मिळून जाणार आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये मिळून जाणार आहे. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ, तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवणार आहेत, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवणार आहेत. च्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही. म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल. आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का? या मार्गामध्ये मला यश मिळेल का? आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही. कारण की परमेश्वराने कधीच कोणाला यातून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे. उद्या चुकलास, तुला मान्य आहे. परवा चुकलास, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे. कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार. कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ येत असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे. आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस. कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे, आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील. आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजे, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील. पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही. कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे. म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा.
तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर आहेत. आतापासून या स्वामींच्या संदेशाला सुरुवात होत आहे. चुकून दुर्लक्ष करू नकोस. येणाऱ्या थोड्याच वेळात जेव्हा आयुष्याची शिकवण भेटेल, जेव्हा तुला आयुष्याचा अनुभव भेटेल, तेव्हा नक्कीच बोलशील की स्वामींचे शब्द सुद्धा अशक्य ते शक्य करून दाखवतील. खरं तर अशक्य ते शक्य करून दाखवतील स्वामी. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी अशक्य गोष्टी शक्य करतात. तर स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे जे की सर्व काही अशक्य करून दाखवतील. जर स्वामींवरती पूर्णतः विश्वास असेल तर आतापासून ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला स्वामींची साथ मिळणार आहे. एखादा माणूस जो स्वामींवरती भरोसा करतो, स्वामींवरती विश्वास करतो, नक्कीच आपण प्रत्येक माणूस आज स्वामींना मानतो. फक्त एवढंच आहे की स्वामींची जी भक्ती आहे ती निस्वार्थपणाने करा. या आयुष्यामध्ये जर तुम्हाला स्वामींचा हात तुमच्या पाठीशी पाहिजे असेल, स्वामी तुमच्या पाठीशी पाहिजे असतील, तर फक्त निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केला तर आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होणार. आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती रडण्याची वेळ येणार नाही. मानवी जीवन आहे. या मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येत राहत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येणारच. आणि नक्कीच जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत असाल, जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवता तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असाल, तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. आयुष्यामध्ये कधी तुम्हाला दुःखी राहण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक माणूस स्वामींची भक्ती का करतो? प्रत्येक माणूस स्वामींकडून काही ना काहीतरी इच्छा मागत असतो. पण नक्कीच तुम्ही जी इच्छा मागता, तुम्ही जी स्वामींकडून मदत मागता, फक्त एवढेच विचार करा, तुम्ही जी इच्छा जी मदत मागत आहात त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? तुम्हाला नक्कीच एका गोष्टीमध्ये यशस्वी ठरायचं आहे, तर त्याबद्दल तुम्हाला विचार करावा लागेल. तुमची तब्येत खराब असेल तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी स्वतः प्रयत्न करायला लागेल, स्वतःची मनस्थिती सुधारावी लागेल. आणि नक्कीच तुम्हाला कोणते प्रयत्न करत असाल तुम्ही की मला आयुष्यामध्ये हे पाहिजे ते पाहिजे, तर नक्कीच त्या गोष्टीसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. तेव्हा स्वामी तुम्हाला साथ देतील. जो माणूस निस्वार्थीपणाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करेल त्या व्यक्तीला सर्व काही आयुष्यामध्ये मिळून जाईल. आणि जो व्यक्ती फक्त स्वामींसमोर हात पसरून बोलेल की स्वामी मला हे पाहिजे ते पाहिजे, पण कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करणार नाही, हालचाल करणार नाही, तर त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारच्या गोष्टी लवकरात लवकर भेटू शकत नाहीत. कारण की जो माणूस त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो त्या माणसाला लवकरात लवकर यश प्राप्त होते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामींनी सर्वप्रथमच सांगितलेला हा घोर कलियुग येणार आहे. त्या घोर कलियुगमध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपला विचार करणार नाहीत, आपली जवळची लोक सुद्धा आपली राहणार नाहीत. त्या वेळेमध्ये जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात, स्वतः मनाच्या मध्ये जिद्द, ताकद आणि नक्कीच चिकाटी तुमच्या मनात ठेवलात, तर आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती कोणत्या प्रकारची वाईट वेळ येणार नाही. आणि वाईट वेळ आली तरी तोपर्यंत तुम्हाला आयुष्याचा अनुभव येईल आणि नक्कीच आयुष्याशी तुम्ही कधी हारणार नाही. आता ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी छोटे मुद्दे होते. आता अत्यंत महत्त्वाचे मोठे मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे, जे मुद्दे तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समजावून जातील. आतापासून चुकूनही दुर्लक्ष करू नका. नक्कीच आतापासून शेवटपर्यंत ऐकून घ्या, कारण की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बाबी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे. तुमचे कर्म तुमचे भविष्य ठरवते. ही गोष्ट वारंवार तुम्ही ऐकला असाल. जसे आपण कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळते. ते फळ आपल्याला या जीवनातच ते फळ आपल्याला
प्राप्त करायचं आहे किंवा या जीवनातच आपल्याला प्रत्येक कर्माची चुकी सुधारून जायचे आहे. जे काय आहे ज्याची शिक्षा सुद्धा आपल्याला याच जीवनात मिळणार आहे. चांगलं केला तर नक्कीच त्याचे फळ सुद्धा तुम्हाला या जीवनात मिळणार आहे. प्रत्येक गोष्टी मागे कोणतं ना कोणतं तरी कारण असतो, काही ना काहीतरी घडत असतं, त्या पाठी स्वामींचा हात असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवायची. स्वामींनी माझी परीक्षा घेत आहेत, स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये दुःख का आणले आहेत, कारण की मला माझ्या आयुष्याचा अनुभव द्यायचा आहे. जो व्यक्ती एखाद्या वेळेला आयुष्याची अनुभव सर्व शिकून जातो, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये परत ते दुःख आले तर तो त्याच्या बरोबर सामोरे जाऊ शकतो. आणि असं नाही की कोणत्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी येत नाही. जो सर्वात श्रीमंत आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात, जो सर्वात गरीब आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला हा ठाम राहिलं पाहिजे. सर्वप्रथमच सांगितले होतं, या कलियुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करणार नाही. आपली जवळची लोक सुद्धा आपला घात करतील. तर दुसऱ्यांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा, दुसऱ्या व्यक्तींवरती दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःवरती अवलंबून राहा. सर्वप्रथम तुम्ही या जीवनामध्ये यशस्वी ठरायचा मार्ग तिथूनच निघून जाईल, तिथूनच तुम्हाला तो मार्ग सापडून जाईल ज्या मार्गावरून तुम्हाला पुढे जायचं आहे. आता प्रत्येक गोष्ट मी टप्प्याटप्प्याने सांगत आहे, पण आणखीन महत्त्वाचे जे स्वामींचे मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे तुम्हाला समजणार आहेत. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत त्या त्या गोष्टी फक्त तुम्ही मनाने ऐकून घ्या, कारण की जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या मनात राहतील, जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या कानावर पडतील, ते आपल्या कृत्यातून बाहेर निघतील, ते आपल्या वागणुकीतून बाहेर निघतील आणि नक्कीच तुमच्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व ठरवतील. माणुसकी, या जीवनामध्ये माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वप्रथम जर तुम्ही चांगल्या प्रकारात प्रत्येक माणसाची वागत असाल, जो व्यक्ती तुमचा वाईट करते जर तुम्ही सुद्धा त्याचं चांगलं बघत असाल तर तुम्ही खरे माणूस आहात या जीवनातील. कारण की आज ज्याचं कोणी वाईट बघितलं दुसरा व्यक्ती सुद्धा त्याच व्यक्तीचं वाईट बघतो की ह्याने माझं वाईट केलं ना, ह्याचं सुद्धा वाईट व्हायला पाहिजे. पण जर तुम्ही हे विचार घेऊन या जीवनामध्ये जगत आहात तर तुम्ही नक्कीच या जीवनामध्ये कधी यशस्वी ठरणार नाही किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला जास्त वेळ यश प्राप्त होणार नाही किंवा बरेच असे दुःख आहेत जे तुमच्या आयुष्यामध्ये कायम सतत राहतील. कारण की जेव्हा आपण दुसऱ्या लोकांचा चांगला विचार करू तेव्हा आपल्यासोबत चांगलं घडेल. भले समोरचा माणूस आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल, आपल्याला शिव्या घालत असेल किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊन देत नसेल, अशी कोणतीच ताकद नाही जी ताकद तुम्हाला या जीवनामध्ये अडकवून ठेवेल. कारण की प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतो. तुम्ही फक्त त्या गोष्टीबद्दल विचार करायचा आहे. थोडा वेळ स्वतःला द्या, थोडा वेळ फक्त विचार करा की मी माझ्या आयुष्यामध्ये कुठे चुकतोय, मी माझ्या आयुष्यामध्ये मला काय करायला पाहिजे जेणेकरून माझ्या आयुष्यातील हे दुःख आहे, संकटाची वेळ आहे, माझ्या आयुष्यामध्ये ही व्यक्ती नाही आहे, माझ्या आयुष्यामध्ये कोणाची मदत नाही आहे. या गोष्टीबद्दल फक्त विचार करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. बघा प्रत्येक गोष्टीचा मार्ग स्वतःहून निघून येईल आणि स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी राहतील. फक्त स्वामींचे नाव जप करा. सकाळ संध्याकाळ स्वामींचे नाव घेत असाल तर आयुष्यामध्ये तुमचे जीवन हे सुखरूपपणे सुखाने निघून जाईल. आता अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहेत, चुकून दुर्लक्ष करू नका. या पुढील काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील व काही गोष्टी तुम्ही ऐकल्या सुद्धा नसतील. तर बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतात, पण ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या वागणुकीत उतरतात. कारण की चांगले विचार हे चांगले भविष्य ठरवतात. चांगले विचार आहेत, दुर्लक्ष करू नकोस. नक्कीच तुला भाग्यवंत ठरवणार आहे. लक्षपूर्वक ऐकून घे. आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका, कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार, पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको, कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील
तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस, हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस. कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल, जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखादा माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचा आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे, या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही, चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही. कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे, येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल. कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकाम पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे. कारण की तूच चुकीचा आहेस.
सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच त्यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो आणि नक्कीच माझ्या सोबत राहा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा, कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो. माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात. पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल. विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढं सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत, उद्या